पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे मी माझी बाजू मांडणार असं देखील धंगेकर म्हणतात। रवींद्र धंगेकर यांची ही माहिती आहे। मी आज एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत पुण्यामध्ये कार्यक्रम, मी त्यांना भेटणार आहे आणि मी माझी बाजू सांगणार आहे की याच्यामध्ये माझी बाजू सांगणार आहे की मी आता जे तुमच्याशी बोलले हेच बोलणं। आम्हाला भयमुक्त पुणेबाईने ऍक्शन तुम्ही काहीतरी घेतलीच पाहिजे। समीर पाटील तर त्यांचे गुन्ह्याचे मी सांगलीवरनं हे आणलेत, त्यांचे नोंद असलेले कागदपत्र आणले, ते आता मी तुम्हाला थोड्याने पाठवतो। त्यांनी किती लोकांवर गुन्हे दाखल केलेत त्याची माहिती मी देतो आणि ते खोटे गुन्हे, तर ते सगळे पेपर आता तुम्ही लवकर आलं, मी जर बाहेर गेलो तर मी तुम्हाला दुपारपर्यंत तुमच्याकडे हे पेपर सगळे देतो। माझं म्हणणं आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांना बोलणार, एकदा तुम्ही आरखाडा करा आणि एकदा करा, एकदा होऊन द्या, जाऊ द्या, एकदा होऊ द्या, जाऊ द्या, पुणे शहर भयमुक्त राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं मत आहे आणि शिंदे साहेबांचं हेच मत असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं हेच मत असेल, पण आता ते मला का क्रॉस करतात हेच मला कळत नाही। निलेश गायकवाडवर बोला ना, रवी धंगेकर बोलतोय, माझ्या पाठीशी वगैरे राहिले पाहिजे सगळ्यांनी, या धंगेकर बोलतोय, तुम्ही मलाच टार्गेट करताय। मी तुमचं काय दुश्मन आहे का? आपले जे दुश्मन सगळ्यांचे जनतेचे, त्यांच्या मागं माझ्या बरोबर राहा ना, माझ्या मागं ना बरोबर राहा, माझ्या पुढे जा, मी लांब थांबतो, पण तुम्ही करा ना, ऍक्शन करा ना काय।